चप्पल नीट घालून जा। हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहाज लाईव्ह ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून स्वागत करत आहे। तर ही व्हिडिओ मी थोडी लेट व्हिडिओ टाकत आहे। जेव्हा आम्ही पोस्टिंग आउट झालो तेव्हाची ही व्हिडिओ आहे। आम्ही 27 तारखेला राजस्थानमधून निघालो होतो। बाडमेर टू दिल्ली कॅन्ट असा आमचा प्रवास झाला होता। मग दिल्ली कॅन्टवरून आमची टनकपूर पर्यंत ट्रेन होती। तर ती होती रात्री 11 वाजता आणि पाहू शकता ट्रेन थोडीशी लेट आली होती। ट्रेन आल्यानंतर म्हणजे खूप घाई गडबड तर आमची चालूच होती, कारण सामान एक्स्ट्रा होतं। कसं बसं ट्रेनमध्ये सामान सर्व चढवलं। समोरच्या सीट तर खालीच होते आणि इकडे पाहू शकता दोघींची मस्ती चालू झाली होती। जानू चटरपटर खात होती। रात्रीचे 11:30 वाजले होते आणि सामान पाहू शकता कसं बसं सेट केलं होतं आम्ही। आणि ही आहे मॉर्निंग 29 मेची सकाळ 8 वाजले होते आणि दोघीही झोपलेल्याच होत्या अजूनही। आणि मीही फ्रेश नव्हती झाली, जस्ट उठली होती आणि ब्लॉग स्टार्ट केलं होतं। 9:30 वाजता आम्ही टनकपूरला पोहोचलो आणि पाहू शकता बाहेरचं वातावरण खूप ऊन पडलेलं होतं। आणि हा लास्ट स्टॉप असल्यामुळे सामान सर्व आम्ही आरामात सेट करत होतो। सर्व गेल्यानंतर ट्रेन पूर्ण खाली झाल्यानंतर आम्ही बाकी सामान सेट करायला घेतलं। म्हणजे ब्लँकेट वगैरे जे होते ते मी बॅगमध्ये पटापट ठेवत होते आणि फौजी एक एक बॅग बाहेर घेऊन जात होते। आणि सानू जी आहे ती बाहेर उभी होती, तिला बाहेर उभं केलं होतं कारण सामनाजवळ कोणी ना कोणीतरी उभं पाहिजे म्हणून। आणि जानूची इकडे पाहू शकता मस्ती चालू होती। जानू ही जस्ट झोपेतून उठली होती। आम्ही कोणीही फ्रेश झालो नव्हतो कारण रात्री खूप लेट झालं, त्यामुळे खूप दमल्यासारखं झालेलं होतं। कारण दिल्ली कॅन्टमध्ये आम्ही खूप फिरलो दिवसभर आणि रात्री 11 नंतर आम्ही पुन्हा ट्रेनमध्ये बसलो। असा आमचा प्रवास चालू होता। मी पटापट छोट्या मोठ्या वस्तू आहेत त्या बॅगमध्ये टाकत होती आणि एकीकडे चेक करत होती की कुठे काही राहिले की नाही। असं पटापट सामान आम्ही ट्रेनमधून बाहेर घेऊन जात होतो, कारण लास्ट स्टॉप असल्यामुळे इथे काही प्रॉब्लेम नव्हतं की बाबा ट्रेन सुटेल असं। आणि पाहू शकता मी पूर्ण सीट्स वगैरे क्लीन केल्या, सर्व सामान एक साईडला काढलं आणि ट्रेनचे जे बेडशीट ब्लँकेट वगैरे असतात तेही एक साईडला काढून ठेवले होते। बाहेर उतरल्यानंतर पाहू शकता एक कुली आलेला आहे। कुली तर करावा लागणारच होता कारण सामान जवळपासच न्यायचं होतं, पण एका फेरीमध्ये जाणार नाही म्हणून मग फौजींनी एक कुली केला, त्याला 100 रुपये देऊन मग त्याने 2 बॅगा घेतल्या आणि बाकीच्या फौजींनी घेतल्या, 2 मी घेतल्या। अशा करून आम्ही बॅगा बाहेर काढल्या आणि पाहू शकता समोर गाड्या लागलेल्याच होत्या। आणि ही व्हाईट समोर गाडी दिसते त्या गाडीने आम्ही पिथोरागडला जाणार होतो। इथून पिथोरागड खूप टनकपूरवरून पिथोरागड काहीतरी फौजी म्हणत होते 150 किलोमीटर आहे। आणि आम्हाला तीच भीती वाटत होती की कसा रस्ता आहे, काय आहे, हालत खराब होणार, कारण गाडीचा प्रवास कधी केला नाही एवढा आणि सूट होतच नाही। कितीही केला ना प्रवास तरी सूट होत नाही, आपल्याला रेग्युलर सवय नसते त्यामुळे काही सूट होत नाही। म्हणून मग फौजींनी ही मेडिसिन घेतलेली होत्या, कारण हेडेक वगैरे होते, वॉमिटिंग सारखं होतं, मळमळतं, कारण ते गोल गोल फिरत असलं की असं होऊन जातं। आणि इकडे पाहू शकता आम्ही गाडीमध्ये बिना आंघोळीची छान अशी फ्रेश मेकअप वगैरे करून रेडी झालो होतो। शकता समोर तुम्ही पिथोरागड 147 किलोमीटर आहे। म्हणजे आरामात गेलो तरी 4 ते 5 तास लागतात वरती जाण्यासाठी। म्हटलं कशी हालत होईल काय माहिती, असं टेन्शन वाटत होतं, पण वातावरण पाहून खूप छान असं वाटत होतं। पाहू शकता हिरवं गार सर्व आणि जंगल एरिया असा खूप। पहिला रस्ता तर खूप सरळ होता म्हणून एवढं काही वाटलं नाही। आणि इथे पाहू शकता पहिली जी नदी लागलेली आहे पूर्ण सुकी होती नदी, अजिबात त्यामध्ये पाणी नव्हतं, पूर्ण सुकलेली नदी आणि खूप मोठी नदी होती। जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा किती त्या नदीला पाणी येत असेल ते विचार करूनच म्हणजे मनामध्ये असं वाटत होतं। आणि पाहू शकता घाट लागायची सुरुवात झाली, वळणं चालू झाली
आणि जे गाडीचे ड्रायव्हर होते ते सांगत होते की आधी डोंगरवर चढायचं, मग डोंगर दुसरीकडून खाली गोल 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 राऊंड मारत उतरायचं, असा हा रस्ता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला तर सांगा, आपण सावकाश आरामात जाऊ, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मग आम्ही आमच्या प्रवासाला निघालो. तुम्हीही पुढे पुढे एन्जॉय करा. मी मेन शॉट आहेत ते या ब्लॉगमध्ये घेतलेलेच आहेत. तुम्हालाही कसं वाटते एरिया नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इथे प्रत्येकाच्या दाराजवळ ना आंब्याची झाडं होती, लिच्चीची झाडं होती आणि एवढे आंबे आणि लिच्ची लागलेली होती ना, बापरे, आपल्याकडे पण एवढे मी पाहिले नाही, एवढे ह्यांच्या इथे होते खूप लिच्चीची. पहिल्यांदा लिच्चीची झाडं बघितली आणि एवढी लिच्ची लागतात, बापरे, कचऱ्यासारखे, म्हणजे पानं कमी आणि लिच्ची जास्त, अशी लिच्चीच्या झाडावर लिच्ची लागलेली होती. आणि आंब्यांचंही तसंच होतं, फक्त एवढंच होतं की आंब्यांची जात वेगळी होती. खूप छान वाटत होतं, म्हणजे असं नाही की गरमीही वाटत नव्हती, ऊन होतं पण गरमीही वाटत नव्हती, नाही थंडी वाटत, नॉर्मल वातावरण होतं, खूप छान वाटत होतं. तर वरती गेल्यानंतर कसं आहे ते गेल्यानंतरच समजेल. तर पुढचं तुम्ही एन्जॉय ह्या व्हिडिओमध्ये नक्की करा, कसं वाटते बघूया. आणि मीही फर्स्ट टाईम एवढी ट्रॅव्हलिंग केलेली आहे. तर चला बघा पुढे. जवळजवळ 50 किलोमीटर आम्ही वर चढल्यानंतर आम्हाला मध्येच हॉटेल लागलं, जे या ड्रायव्हर भैयाने सांगितलं की तिथे आपण जेवण वगैरे करून निघूया म्हणून आम्ही हॉटेलला थांबलो. हॉटेल पाहू शकता आणि हॉटेलच्या बाहेरचं परिसर किती छान असं आहे, पाहू शकता. हॉटेल म्हणजे नॉर्मली असं होतं आणि तिथे आम्ही जेवण करायला थांबलो. आणि जेवणामध्ये वरण भात भाजी कढी असं जेवण इथे भेटतं असे ते ड्रायव्हर सांगत होते. आणि इकडे पाहू शकता सानू जानू आणि फौजी आणि मागे ड्रायव्हर असे बसलेले होते. आणि विंडोतून पाहू शकता वातावरण किती छान असं दिसत होतं, खूप छान व्ह्यू होतं इथलं. आणि ते जेवणामध्ये भात वरण भाजी आणि कढी आणि सलाड असं जेवण आम्ही केलं. आणि मग पुन्हा आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो.
पिथोरागडला पोहोचलो, म्हणजे 1 किलोमीटर अंतरावर आमचं युनिट होतं. तर पाहू शकता वातावरण किती छान असं आहे. आणि इथे पिथोरागडमध्ये खूप युनिट आहेत. तर खूप छान वाटत होतं. आणि आमचं क्वार्टर कसं असेल, आमचं युनिट कसं असेल हे एक्साईट झालेली मी पाहण्यासाठी. आणि खूप छान असं वाटत होतं. घरं पाहू शकता, रंगीबिरंगी घरं अशी लांबून दिसत होती, छान अशी ती उंच उंच झाडं, त्याला लागलेली ती लाकडी फळं खूप अशी छान वाटत होती. आणि इथे मी जाताच पाहिलं की प्रत्येकाच्या दाराजवळ गुलाबाची झाडं खूप आहेत, फुलझाडं फळझाडं खूप होती. आणि मी आता माझ्या हक्काच्या घरामध्ये जाणार आहे, म्हणजेच फौजांचं हक्काचं घर म्हणजेच आर्मी क्वार्टर. आणि ते पाहण्यासाठी मी खूप उत्सुक झाली होती की कसं असणार तिथे, नवीन पुन्हा संसार मी थाटणार. आणि फायनली आम्ही क्वार्टरमध्ये पोहोचलो. बाहेरचा एरिया खूप छान होता आणि आमचं खालचंच क्वार्टर होतं. आणि जे भैया आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट यायच्या आधीच होत होतं. त्यांनी एका माणसाला घेऊन खूप छान असं क्वार्टर क्लीन केलं होतं. इवन बाथरूम, किचन वगैरे सर्व क्लीन केलं होतं. त्यांच्यासाठी खूप थँक्यू भैया की तुम्ही सर्व क्लीन करून ठेवलं. आणि तुम्हाला या क्वार्टर माझं कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.